नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये इव्हेंट बबलिंग आणि इव्हेंट कॅप्चरिंग काय असते ते. तर इव्हेंट्स जावास्क्रिप्टमध्ये एखादी ॲक्शन असते, युजरद्वारे परफॉर्म केले जाते. त्या त्या ॲक्शनला आपण डिफरंट आपण नेमिंग दिलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल बटनावर जर आपण माऊस पॉइंटर नेला आणि बटनाला जर क्लिक केलं तर त्याच्या इव्हेंटचं नाव झालेलं इव्हेंट ऑन क्लिक. त्याच्यानंतर जेव्हा आपण माऊस पॉइंटर जो आहे तो बटनाच्या वर आपण फिरवला तर त्याला म्हणतात ऑन माऊस ओव्हर. तर असे काही इव्हेंट्स आहेत. तर युजरच्या ॲक्शनला आपण वेगवेगळे जे नाव आहेत तर ते नावं दिलेले आहेत, त्यालाच आपण इव्हेंट असं म्हणतो. आणि ज्या HTML एलिमेंटवर जी ॲक्शन परफॉर्म होते त्या HTML एलिमेंटला आपण इव्हेंट टार्गेट असं म्हणतो. ठीक आहे, कारण की त्या टार्गेटवर जो आहे इव्हेंट जो आहे तो परफॉर्म होत असतो. म्हणजेच युजर ॲक्शन जो करतो, युजरची प्रत्येक ॲक्शन जी असते ती पर्टिक्युलर HTMLच्या एलिमेंटवर होत असते. तर त्यालाच आपण इव्हेंट असं म्हणतो. तर इव्हेंट बबलिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आता डॉम ट्री मी तुम्हाला शिकवलेली आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्ही पहिला व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर डॉम ट्रीमध्ये रूट नोड असतो आणि रूट नोडच्या अंडर डिफरंट नोड्स असतात. ठीक आहे. तर त्यातलाच एक नोड आहे बघा बॉडी. तर बॉडीच्या आतमध्ये सुद्धा डिफरंट नोड्स असतात, डिफरंट चाइल्ड्स असतात. तर फॉर एक्झाम्पल आता डिव आहे, मल्टिपल डिव्ज आहेत, एकामध्ये एक आपण घेतलेले आहेत. तर पहिला समजा फॉर एक्झाम्पल डिव घेतला आपण पॅरेंट नावाचा, तर त्या पॅरेंटमध्ये मल्टिपल चाइल्ड असू शकतात. तर बबलिंग म्हणजे काय? तर इव्हेंट जो आहे तो इव्हेंट ट्रॅव्हल करतो, प्रोपेगेट करतो इव्हेंट टार्गेटपासनं वरच्या साईडला, म्हणजे डॉम ट्रीमध्ये रूट नोडपर्यंत तो इव्हेंट जो आहे तो प्रोपोगेट करत जातो. तर त्यालाच आपण बबलिंग म्हणतो. आणि इव्हेंट कॅप्चरिंगमध्ये कसं असतं, इव्हेंट कॅप्चरिंगमध्ये जो टार्गेट एलिमेंट आहे त्याचा जो इव्हेंट आहे तो सगळ्यात शेवटी रन होतो आणि डॉम ट्रीमध्ये रूट नोडचा जो इव्हेंट आहे तो पहिल्यांदा एक्झिक्यूट होतो. तर आपण ॲक्शनमध्ये बघूया प्रॅक्टिकलमध्ये. चला तर मग बोलूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील. आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक अँड शेअर करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता बॉडी आहे, त्याच्यानंतर हा डिव आहे आणि त्याला एक चाइल्ड डिव मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी बटन घेतलेले आहे. ठीक आहे. तर हा झाला, या बटनावर आपण क्लिक करणार आहोत, म्हणजेच हा बटन झाला इव्हेंट डॉट टार्गेट. ठीक आहे. तर हा झाला इव्हेंट टार्गेट, म्हणजेच त्या पर्टिक्युलर ॲक्शनचा केंद्रबिंदू. ठीक आहे. तर आता मी जर इकडे इन्स्पेक्ट केलं कन्सोल लॉगमध्ये, तर त्याच्या आधी आपल्याला थोडे इव्हेंट्स आपल्याला डायनॅमिकली ॲड करावे लागतील. ठीक आहे. तर आता मी काय करतो, सुरुवातीला बॉडीला एक इव्हेंट करतो ॲड. तर इव्हेंट ॲड करायचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ॲड इव्हेंट लिस्नर मेथड असते, बरोबर आहे. तर ॲड इव्हेंट लिस्नर मेथडने तुम्ही इव्हेंट ॲड करू शकता. तर इथे मी म्हणतोय बॉडी क्लिक्ड. ठीक आहे. बॉडी क्लिक तिथं झाली. आता सेम इव्हेंट जो आहे तुम्ही कॉपी पेस्ट करतो 4 वेळेस. बॉडी नंतर आपण देऊया पॅरेंटला, त्याच्यानंतर देऊया पॅरेंटच्या फर्स्ट चाइल्डला, त्याच्यानंतर देऊया आपण बटनला शेवटी. तर बटन जो आहे तो आपला आता इव्हेंटचा टार्गेट आहे. ठीक आहे. याला पॅरामीटर येतो इव्हेंटचा. तर आता मी कन्सोलमध्ये तुम्हाला दाखवतो, ज्यावेळेस मी या इव्हेंटला क्लिक केलं, सॉरी या बटनाला क्लिक केलं, तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता बटन हा क्लिक झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट चाइल्ड क्लिक झाला, इमिजिएट जे त्याचा फर्स्ट चाइल्ड आहे तो. त्याच्यानंतर त्या फर्स्ट चाइल्डचा जो जो बटन आहे त्याचा फर्स्ट पॅरेंट जो आहे तो क्लिक झाला. त्याच्यानंतर त्या पॅरेंटचा पॅरेंट क्लिक झाला आणि त्याच्यानंतर बॉडी क्लिक झाली, बरोबर आहे. तर इव्हेंट जो आहे तो बबल झालेला आहे इथे. ठीक आहे. इव्हेंट टार्गेटपासनं, या टार्गेट एलिमेंटपासनं तो बबल झालेला आहे कुठे? डॉम ट्रीमध्ये वरच्या साईडला तो जात गेलेला आहे. एक एक एलिमेंटचा इव्हेंट जो आहे त्याने फायर केलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल हा बटन आहे इव्हेंट टार्गेट. तर याने काय केलं, या स्वतःला इथनं तो इव्हेंट प्रोपेगेट झाला कुठे? या कंटेनरवर, त्याच्यानंतर या कंटेनरवर प्रोपेगेट झाला आणि त्याच्यानंतर बॉडीवर प्रोपेगेट झाला. ठीक आहे. तर यालाच म्हणतात इव्हेंट बबलिंग.
आता इव्हेंट कॅप्चरिंग म्हणजे काय असते, तर जेव्हा तुम्ही इव्हेंट लिस्नर ऍड करता तेव्हा कॉमा देऊन तुम्ही यूज कॅप्चर नावाची एक फील्ड असते इथं, त्याला तुम्ही करायचे ट्रू. ठीक आहे, तर तुम्ही कॉमा देऊन जो आता हा पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरचं नाव आहे यूज कॅप्चर. ठीक आहे, इथे मी लिहितो यूज कॅप्चर म्हणून हा पॅरामीटर असतो. ठीक आहे, तर या पॅरामीटरला तुम्ही ट्रू करू शकता. आणि जेव्हा मी याला ट्रू करेल आणि बटनावर क्लिक करेल तर तुम्ही पाहू शकता जो फर्स्ट नोड आहे बॉडी तो क्लिक झाला, त्याच्यानंतर पॅरेंट, त्याच्यानंतर त्या पॅरेंटचं फर्स्ट चाइल्ड आणि त्याच्यानंतर बटन क्लिक झालेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात शेवटी जो आहे तो इव्हेंट टार्गेटचा जो इव्हेंट आहे तो फायर झालेला आहे. तर यालाच म्हणतात इव्हेंट कॅप्चरिंग. तर इव्हेंट कॅप्चरिंग जी आहे ती वर्क होते फ्रॉम टॉप टू बॉटम. तर टॉप मोस्ट इलेमेंट जो आहे त्याचा इव्हेंट सुरुवातीला फायर होतो आणि तिथनं एक एक इव्हेंट कॅप्चर करत करत तो शेवटी कुठे येतो, इव्हेंट टार्गेटवर. ठीक आहे, तर आपल्या केसमध्ये इव्हेंट टार्गेट जो आहे तो बटन आहे. तर इव्हेंट कॅप्चरिंग थांबवायचा आपल्याकडे कोणता एक प्रकार नाही आहे. ठीक आहे, जावास्क्रिप्टमध्ये इव्हेंटची जी कॅप्चरिंग आहे ती आपण थांबवू शकत नाही. तर त्याला एक अशी एक पद्धत आहे की ज्याच्या थ्रू आपण इव्हेंट कॅप्चरिंग होण्यापासून टाळू शकतो. तर ते आहे, एक तर याला फॉल्स करा यूज कॅप्चरला, किंवा तिसरा पॅरामीटर तुम्ही देऊ नका. ठीक आहे, फॉल्स करू शकता किंवा तिसरा पॅरामीटर जो आहे तो याला द्यायचा नाही. कोणाला, ॲड इव्हेंट लिस्नरची जी मेथड आहे त्याला आपण द्यायचंच नाही. तर या केसमध्ये काय होणार, कॅप्चरिंग झाली नाही, सुरुवात आपली झाली कुठून, इव्हेंट टार्गेटपासनं, आणि तिथनं जे इव्हेंट आहे तो बबल झाला. आता या केसमध्ये कॅप्चर तर झाला नाही पण बबल झाला. कुठे गेला तो, बॉडीपर्यंत. ठीक आहे, तर आता इव्हेंट बबलिंग आपण कोणत्या पद्धतीने थांबवू शकतो. ठीक आहे, तर त्याला एक दोन मेथड आहेत. तर जेव्हा आता हा झाला आपण टार्गेट एलिमेंट झाला, तर या टार्गेट एलिमेंटला आपण जेव्हा क्लिक करू तर तेव्हा ई डॉट, दोन मेथड आहेत, स्टॉप इमिजिएट प्रोपेगेशन आहे आणि ई डॉट स्टॉप प्रोपेगेशन, हे दोन मेथड आहेत. तर हे दोन मेथड काय करतात, इव्हेंटला प्रोपेगेट होण्यापासून स्टॉप करतात. तर एक एक बघूया आपण. तर सुरुवातीला ई डॉट स्टॉप प्रोपेगेशन मी इथे टाकलेलं आहे. जेव्हा मी या बटनला क्लिक केलं तुम्ही पाहू शकता फक्त बटनच क्लिक झालेलं आहे आणि जे इव्हेंट आहे तो खालून वर गेला नाही. ठीक आहे, या प्लेसपासून तो वरती इव्हेंट बबल अप झाला नाही. ठीक आहे, कशामुळे झाला नाही, आपण ई डॉट स्टॉप प्रोपेगेशन यूज केलेले आहे. त्याच्यानंतर एक मेथड आहे ई डॉट स्टॉप इमिजिएट प्रोपेगेशन, ही सुद्धा मेथड सेम वर्क करते. तुम्ही बघू शकता इमिजिएट प्रोपेगेशन जे आहे ते स्टॉप झालेलं आहे आणि जे इव्हेंट जो आहे तो बबल झालेला नाही, बबल अप नाही झाला, म्हणजे वरच्या साईडला गेला नाही. ठीक आहे मित्रांनो, तर रिअल टाईममध्ये आपण या दोन मेथडपैकी कोणती एक मेथड यूज करतो प्रत्येक बटनाच्या क्लिकवर. इवन तुम्ही जेव्हा इनलाईन क्लिक जेव्हा तुम्ही करता, ठीक आहे, जेव्हा आता तुम्ही ऑन क्लिक अशा पद्धतीने करता आणि त्याच्यानंतर जी मेथड देता तुम्ही, बरोबर आहे, त्या मेथडमध्ये सुद्धा तुम्हाला इव्हेंट डॉट स्टॉप प्रोपेगेशन तुम्हाला करावंच लागतं, जेणेकरून ती जी इव्हेंट आहे ती प्रोपेगेट व्हायला नाही पाहिजे वरच्या साईडला. ठीक आहे, म्हणजेच विनाकारण काय होणार मग, या बटनाचा जो पॅरेंट आहे त्याच्यामध्ये जर एखादा काही कोणताही इव्हेंट, क्लिक इव्हेंट असो किंवा दुसरा कोणताही इव्हेंट असो, क्लिक इव्हेंट असला तर हा क्लिक इव्हेंट आणि तो क्लिक इव्हेंट प्रोपेगेट होणार. इथे समजा आपण चेंज इव्हेंट टाकला आणि इकडे सुद्धा चेंज इव्हेंट असेल तर तो सुद्धा प्रोपेगेट होणार आणि एक्झिक्यूट होणार. त्यापेक्षा आपण डायरेक्टली काय करतो, प्रत्येक मेथडमध्ये, आता या चाइल्डला सुद्धा आपण, या टार्गेटला सुद्धा मेथड दिलेली आहे, तिथे सुद्धा आपण स्टॉप प्रोपेगेशन करतो. आणि जेव्हा आपण पॅरेंटला देऊ तर त्या पॅरेंटच्या मेथडमध्ये सुद्धा आपण स्टॉप प्रोपेगेशन करतो, जेणेकरून तिथनं पुन्हा वर ती प्रोपेगेट व्हायला नाही पाहिजे मेथड. ठीक आहे, तर असंच आहे, इव्हेंटला प्रोपेगेट होण्यापासून तुम्ही स्टॉप करू शकता. आणि कॅप्चरिंगला स्टॉप करण्याचा वे एकच आहे, एक तर तुम्ही हा पॅरामीटर फॉल्स करा किंवा पॅरामीटर देऊ नका. जर तुम्ही पॅरामीटर दिला नाही तर या यूज कॅप्चरची जी, हा जो यूज कॅप्चर कीवर्ड आहे याची जी व्हॅल्यू असते ती बाय डिफॉल्ट फॉल्सच असते. जर तुम्ही त्याला ट्रू केलं तर इव्हेंट कॅप्चरिंग जी आहे ती ट्रू होते. तर ही फार फार तर डिबगिंग करण्यासाठी यूज होते प्रॉपर्टी. एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटचा इव्हेंट फायर होतो का नाही ते तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही या प्रॉपर्टीचा यूज करू शकता. इथे मोस्टली डिबगिंगसाठी ही प्रॉपर्टी यूज होते. ठीक आहे, परंतु जे स्टॉप प्रोपेगेशन आहे, बबलिंग आहे, ते बबलिंग अप जे आहे, बबलिंग अप सुद्धा टेस्टिंगसाठीच यूज होते. जर तुम्हाला काही डिबगिंग करायची असेल कोडची, त्या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्हीला स्टॉप करण्यासाठी मी तुम्हाला वे सांगितलेला आहे.
तिसरा पॅरामीटर जो आहे फॉल्स द्यायचा आहे यूज कॅप्चरसाठी. आणि जेव्हा इव्हेंटला तुम्ही बबल अप होण्यापासून तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर तुम्ही या 2 मेथडचा यूज करून त्याला स्टॉप करू शकता. तर एवढंच आहे मित्रांनो इव्हेंट बबलिंग आणि इव्हेंट कॅप्चरिंग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. कन्सेप्ट जर क्लिअर झाले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यापर्यंत सुद्धा हे कन्सेप्ट सोप्या भाषेत पोहोचले पाहिजेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.